माझ्याकडे परवा दिवाळीनंतर पालक आणि एक मुलगा असे आले होते. आमच्या सहज गप्पा झाल्या आणि मग दिवाळीवरती चर्चा झाली. दिवाळीचा फराळ, एकंदरीत सगळं बाजारातलं वातावरण, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही बोललो. आणि त्याला मी म्हणालो की सध्या तुला काय वाटतं, तुझी मुख्य प्रायोरिटी काय आहे, किंवा तुला काय घ्यावंसं वाटतं सध्या या 2 वर्षांच्या काळामध्ये. तर तो ताबडतोब म्हणाला की मला एक मोठी SUV गाडी घ्यायची आहे आणि ते माझं एक स्वप्न आहे. छान अशी SUV गाडी घ्यायची आहे आणि त्यासाठी मी आता पैसे जमवतोय. आणि मग म्हटलं ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आजकाल ती थोडी गरज पण झालेली आहे. स्टेटस सिम्बॉल फक्त राहिलेला नाही आहे, तर कामाचं स्वरूप असं झालं आहे की लोकांना गाडीची आवश्यकता असू शकते. पण बोलल्यानंतर मला लक्षात आलं की त्यांच्या घरामध्ये 1-1.5 वर्षापासून त्याचे आईवडील जे आता सध्या सिनियर सिटीजन आहेत, त्यांचे हॉस्पिटलायझेशन खूप चाललेलं होतं. म्हणजे बऱ्यापैकी यांना ॲडमिट केलेलं होतं. परत डिस्चार्ज मिळणं, फॉलोअप घेणं, तर वेगवेगळे टेस्ट केल्या गेल्या होत्या. ह्या सगळ्या काळामध्ये त्यांचं मानसिक ताण खूप झाला आणि पैसे, आपण म्हणतो ना, पैसे पाण्यासारखे वाहतात. तर अक्षरशः पैसे पाण्यासारखे सोडावे लागले. कारण आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे किती प्रचंड प्रमाणामध्ये पैसा लागतो. गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, सगळं असतात, पण ते हॉस्पिटल्स आपल्याला सापडत नाहीत. ते कुठे असतात आपल्याला खरंच माहीत नसतं. त्यांचं टायअप आहे का, त्याचे कागदपत्र, आणि मुख्य म्हणजे ज्यावेळेला आपल्यावरती वेळ येते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारखा वेळ आपल्याकडे नसतो. मग ते शहानिशा आपण करू शकत नाही की अरे त्या लिस्टमध्ये कुठला आहे, माझे कागदपत्र तयार आहेत का. इथे पेशंटच्या जीवाचा प्रश्न असतो तो. आणि त्यामुळे आपण खूप पॅनिक झालेलो असतो. आपल्याकडे योग्य निर्णय घेण्याकडे साठी आपल्याकडे वेळ तेवढा पुरेसा नसतो आणि हॉस्पिटलायझेशन हे ताबडतोब आपल्याला करावं लागतं. अशा याच्यामध्ये आपण तो मागचा पुढचा विचार करत नाही, कारण आपल्या नातेवाईकाचा जीव वाचणं ही आपल्यासाठी पहिली प्रायोरिटी असते. मग त्यासाठी आपण ती धडपड करत असतो. आता मग त्यामुळे मग असं होतं की डॉक्टर म्हणतील ते करावं लागतं. इंजेक्शन्स असतात, अनेक रिपोर्ट्स करावे लागतात, प्रत्येक वेळेला ब्लड टेस्ट नव्याने करावे लागतात, MRI आहे, स्कॅन्स आहेत, या सगळ्याचा खर्च वारेमाप येतो. आणि त्यामुळे आरोग्य क्षेत्राचा विमा किंवा मेडिक्लेम, हेल्थ इन्शुरन्स आपला असला तर खूपसा आधार आपल्याला मिळतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मेडिक्लेम म्हणजे अरे बापरे, ते वर्षाला 20,000 25,000 रुपये भरायचे आणि ते खूप जमत नाहीत, कारण आपण एरवी काटकसरीमध्ये राहतो. पण तो प्रीमियमचा आकडा आपला ऐकला की मग आपल्याला अंगारा कापरं फुटतं. नको तेवढं मला जमणार नाही, आणि हे पैसे कशाला वाया घालवायचे. काही कंपन्यांचे लॉक इन पिरियड असतात, म्हणजे तुम्हाला 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर तुमचा क्लेम तुम्हाला मिळू शकतो. असे नियम अटी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. पॉलिसी घेताना आपण त्याचा जरूर विचार करायचा असतो, अभ्यास करायचा असतो. पण एवढं नक्की आहे की ते पैसे बाजूला काढून आपण जर ठेवले तर पुढे अडीअडचणीला आपल्याला कामाला येऊ शकतात. इन्शुरन्स कंपन्या ह्या कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला क्लेम मिळवून देतात. कुठल्या आजारासाठी कुठला क्लेम आहे, या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. फक्त आपल्याला ते बारकाईने वाचणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या पद्धतीत त्या सगळ्या चौकटीमध्ये जर आपला क्लेम असेल तर इन्शुरन्स कंपन्यांना सुद्धा आपल्याला पैसे देणं हे बंधनकारक असतं. पण त्यासाठी आपल्याला ती बेसिक माहिती करून घेणं खूप आवश्यक आहे. ज्यावेळेला मला लक्षात आलं की या कुटुंबावरती हॉस्पिटलायझेशन आहे किंवा हे आहे, तर त्याच्यामध्ये खूपशा प्रोसिजर्स आहेत. एक भली मोठी फाईल तयार केली जाते तुमची, आणि ते सगळे रिपोर्ट्स त्याच्यामध्ये असतात. तर इंटरनल ट्रीटमेंट कुठली असते तर त्याचे सुद्धा पेपर्स इन्शुरन्स कंपन्यांना लागतात. तुमचं डिस्चार्ज समरी असते, त्याच्यामध्ये ॲडमिशनपासून डिस्चार्जपर्यंत जे काही ट्रीटमेंट त्याच्यात दिलेली असते ती सगळी नमूद केलेली असते, इत्यंभूत ती लिहिलेली असते. हॉस्पिटलायझेशनची गरज का होती अशा संदर्भातलं पत्रसुद्धा इन्शुरन्स कंपन्या मागू शकतात. त्यामुळे नुसतं एक रेफरन्स लेटर डॉक्टरांचं असून चालत नाही की तुम्ही या हॉस्पिटलमध्ये जा आणि आता ॲडमिट व्हा, असं चालणार नाही. तर बऱ्याचदा असंही होतं की तुम्हाला त्या डॉक्टरांची एक लेटर लागते की जिथे ते खरंच गरजेची गोष्ट होती, ॲडमिट करणं, हॉस्पिटलायझेशन गरजेचं होतं अशा पद्धतीचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे प्रामुख्याने येतात. आणि म्हणून सांगावं असं वाटतं की इन्शुरन्स ही आत्ताची प्रायोरिटी असायला पाहिजे. आपण गाडीचे EMI भरतो,
किंवा आपण बाकी सगळ्या गोष्टी हप्त्यावरती घेतो. फायनान्स कंपन्या आजकाल फायनान्स करतात, त्यामुळे मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला हप्त्यावरती घेणं किंवा इन्स्टॉलमेंट्सवरती घेणं हे सुलभ होतं. इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला तशी फॅसिलिटी मिळू शकते. तुम्ही तुमच्या कंपनीला जर विचारलं, त्या अधिकृत एजंटला जर विचारलं तर कदाचित तो ते सांगू शकतो. तुम्ही क्वार्टरली भरा, एकदम तुम्हाला इतके पैसे जमत नसतील तर तुम्ही क्वार्टरली भरा किंवा हाफ इयरली भरा, ॲन्युअली भरा. फार तर त्या इन्स्टॉलमेंट्समधून थोडे पैसे जास्त जातात, पण ती रक्कम एक बाजूला काढली जाते आणि पुढे कदाचित भविष्यामध्ये जर तुम्हाला ती गरज लागली तर त्याचा नक्की उपयोग होऊ शकतो. या पालकांशी आणि मुलाशी बोलताना मला हे प्रकर्षाने जाणवलं की आज हे याबद्दल बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. कारण आपण खूप गोष्टी वारेमाप खर्च करतो, कार्ड धडाधड स्वाईप करतो, शॉपिंग करतो, आपण तिथे मागे पुढे बघत नाही. अरे दिवाळी आली, दसरा आला, हे आले, ते आले, असं भरपूर काही करतो. पण स्वतःच्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपण खूपसं गाफील राहतो किंवा आपण ते गृहीत धरतो. त्यामुळे कदाचित पोटाला चिमटा बसू शकतो तुमच्या, ते एवढी रक्कम असेल तर पॉलिसीची, पण ते गरजेचे आहे. जितकं वय जास्त वाढत जाईल तितकं प्रीमियम वाढत जातो, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जी आत्ता लहान वयात मुलं असतील, विशीतली तिशीतली असतील, तर त्यांनी आवर्जून हे केलं पाहिजे. एस्पेशली जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे, ज्यावेळेस तुम्ही सॅलरीड एम्प्लॉयर असता किंवा तुम्हाला फॉर्म 16 वगैरे मिळत असतो, त्यावेळेला गोष्ट वेगळी असते. तिकडे कंपनीचे इन्शुरन्स असू शकतात. पण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जिथे तुम्ही स्वतंत्र फ्रीलान्सिंग करता किंवा स्वतःचा व्यवसाय आहे, अशा पद्धतीमध्ये तर ते आवर्जून तुम्ही ती माहिती काढली पाहिजे आणि इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम यासाठी आग्रह धरला पाहिजे. बाकी सगळा खर्च तुमचा प्रायोरिटीज वेगळ्या बाजूला आणि हे वेगळ्या बाजूला, याला खर्च नाही म्हणता येणार. ही एक गुंतवणूक आहे. बरं, ही अशी गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये ROI म्हणतो ना आपण, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, असा प्रकार नाही आहे की ते पैसे कदाचित तुम्हाला क्लेम जर नाही लागला तर पैसे तुम्हाला मिळण्याचं काही कारण नाही. पण आपल्या भविष्याची तरतूद आपल्याकडे असली तर आपल्याला तेवढं सुरक्षित वाटतं, हे पण तितकंच खरं आहे. ते काही पैसे मिळवण्याचं किंवा रेव्हेन्यू जनरेशनचं ते एक साधन नाही आहे. कुठं क्लेम द्यायचा आणि मी आजारी होतो, मी हॉस्पिटलाइज झालो होतो, असं करायचं, ते पण अजिबात बरोबर नाही. ते चुकीचं आहे आणि इन्शुरन्स कंपनीसुद्धा असे पैसे देत नाही, क्लेम अशा प्रकारचे देत नाहीत. त्याला फेक क्लेम्स म्हणू शकतो आपण. जे ऑथेंटिक आहे, मला आजारपण झालं, त्या क्लेमच्या चौकटीमध्ये ते बसणार होतं, ₹100 खर्च आला, ते ₹100 आपल्याला मिळतात. डिडक्शन्स काही असू शकतात, काही त्यांच्या पॉलिसीप्रमाणे काही गोष्टी असतात, ते प्रत्येक कंपनीवरती पण अवलंबून आहे. त्यामुळे पण 100तले 90 जरी मिळाले तरी त्या 90चा पण आपल्याला खूप आधार होऊ शकतो. अगदीच ₹100 आपले जातात असं नाही. त्यामुळे आवर्जून मला सांगावंसं वाटतं की हेल्थ इन्शुरन्स आजकाल खूप खूप गरजेचं आहे. माझ्या वैयक्तिक अनुभवात सुद्धा मला त्यानंतर मला आठवलं, त्या पालकांशी चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्या इकडे हॉस्पिटलायझेशनचं चक्र सुरूच होतं. त्यावेळेस मला प्रकर्षाने जाणवलं की हे खरंच अतिशय गरजेचं आहे. तुमचं गाडी किंवा बाकीच्या गोष्टी ह्या थोड्याशा प्रायोरिटी कमी दिलीत तरी हरकत नाही, पण ते पैसे थोडेसे प्रोव्हिजन करून त्याचं मेडिक्लेम केलेला कधीही चांगला.